चुकवलेला दिवस म्हणजे स्वातंत्र्याचा दिवस. स्वातंत्र्याचा आधीचा इतिहासातला काळ आठवला तर अंगावर काटे येतात, कारण तो दिवसच तसा होता, तो दिवसच तसा होता. आधीच्या काळामध्ये ब्रिटिश ईस्ट डच पोर्तुगीज यांनी भारतामध्ये आलेले व्यापाराचे कारण, त्यानंतर काळानंतर इंग्रजांनी आपल्या देशावर केलेला कब्जा हा आठवल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो. इंग्रजांनी आपल्या भारतावर केलेल्या कब्जानंतर भारत पूर्ण इंग्रजांच्या हाताखाली आला होता. थोर व्यक्तीने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. 1947 15 ऑगस्ट 1947ला त्या थोर व्यक्तींचे स्वप्न पूर्ण झाले, म्हणजेच आपला देश भारत स्वतंत्र झाला. आपण म्हणतो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपला देश महान आहे, आपण देशासाठी काय पण करू शकतो. आणि दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला म्हणले तू देशासाठी काय करू शकतोस, तर तो म्हणते माझे प्राण मलासाठी घे, माझे प्राण माझ्यासाठी महत्वाचे आहे. हीच आहे आपली संस्कृती, हीच आहे आपली देशभक्ती. जो खरा देशभक्त सीमेवर जाऊन लढतो त्याला म्हणतात देशभक्त. जो देशामध्ये राहून दुसऱ्यांची मदत करून दुसऱ्यांसाठी प्राण वाया घालवतो, प्राण देतो, त्याला म्हणतात देशभक्त. जो देशात राहून दुसऱ्यांसाठी मदत करतो त्यांना म्हणतात देशभक्त. जो देशात राहून थोर व्यक्तींना फोटोमध्ये नाही तर मनामध्ये ठेवतो त्यांना म्हणतात देशभक्त. त्या थोर व्यक्तींनी आपल्याला यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे. आपण 26 जानेवारी 15 ऑगस्टला झेंडा घेतो भारताचा आणि फिरवतो, आणि दुसऱ्या दिवशी ते झेंडा कुठं पडलेला असतो आपल्याला माहित नसतं, यालाच म्हणतात देशभक्त. त्या थोर व्यक्तींनी यासाठी दिलेले आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून, तर नाही, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे ते देशप्रेम करण्यासाठी. जाता ते एवढेच वळण, नाही झुकले गुलाब त्या रसिकेसारखे, नाही झुकले गुलाब त्या रसिकेसारखे, फुलांसारखे जपत मुलांना, ध्यास घेतला त्या विकासाचा, झुकून दिला देह देशासाठी, मनात होते फक्त स्वातंत्र्य दिन, धन्यवाद.